नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि माझ्या बांधवांनो, 12 तारखेला यूट्यूबच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना आव्हान केलं आणि लोकप्रतिनिधींनाही आपण त्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला की आपला जो एरिया आहे तोही अतिवृष्टीचा जो लाभ सरकार देत आहे त्याच्यात आपला जिल्हा हा घेण्यात यावा। त्यासाठी मी 13 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अमरावती दौऱ्यावर आले होते कार्यकर्ता मेळाव्यासाठी। त्यावेळेस मी त्यांना निवेदन पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण प्रोटोकॉल असल्यामुळे तिथे निवेदन डायरेक्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत देऊ शकत नव्हतो। म्हणून धामणगाव विधानसभेचे तरुण तडफदार आमदार अरुणदादा अडसर, ज्यांच्याशी माझे मागील वर्षापासून चांगले संबंध आहेत, त्यांना लावून मी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत तापी बुराई जलसंघर्ष समितीच्या ऑफिशियल लेटर पॅडवर त्यांना निवेदन दिलं आहे आणि ह्या निवेदनाच्या माध्यमातून 13 तारखेला आपण मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आपली जी आर्ता हाक आहे ती पोहोचवली आहे। आणि ह्या यूट्यूबच्या लाईव्हमधून बरेचसे लोकप्रतिनिधींनाही मला वाटतं की आपल्या व्हिडिओचा इफेक्ट जाणवला आहे। म्हणून लोकप्रतिनिधी जे आहेत आपल्या नंदुरबार जिल्ह्यातले सर्वच लोकप्रतिनिधी आता त्यांच्या ऑफिशियल लेटर पॅडवर अतिवृष्टीच्या लाभान्विताकरता आपला जिल्हा घेण्यात यावा असा प्रत्येक आमदारांचा लोकप्रतिनिधींचा लेटर पॅड जात आहे। त्यातल्या त्यात आपला शेतकरी रयत संघटना जी आहे त्याच्यात सागरभाऊंनी आज दिलं। तसंच आपलं तापी बुराईचंही जे ऑफिशियल लेटर पॅड आहे, तर आपण पण निवेदन ऑलरेडी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत दिलेलं आहे। तरी आपण कलेक्टर ऑफिसमध्ये एक शेतकऱ्यांच्या बाजूनं आपण एक लेटर पॅड देण्याचा नियोजन चाललं आहे। तरी तुम्हाला लवकरच तापी बुराईच्या आपल्या ग्रुपवर कळवण्यात येईल। तर शेतकरी राजांनो, तुमच्या आपल्या हक्कासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे आणि हा लढा देऊ तरच आपल्याला याचा काही फायदा होईल मला असं वाटतं। म्हणून लवकरच आपण याच्यासाठी तत्पर राहूया। मी काही फोटोग्राफ व्हिडिओबरोबर बी शेअर करणार आहे, तुम्ही ते बघा आणि जागृत राहा। आपले सर्व शेतकरी न्यूजवाल्यांना बोलवून, जसं बबलू कदमबांडे यांनी बोलवलं, आजूबाजूचा शेतकरी जागृत होत आहे। फक्त एक ठिणगी पेटवणं खूप महत्त्वाचं आहे आणि लवकरच आपल्याला ते काम करायचं आहे। तर लवकरच आपण लेटर पॅड देऊन शेतकऱ्यांनी तहसीलदारांपासून तर कलेक्टर महोदयांपर्यंत आपण ती रिक्वेस्ट पोहोचवू आपण आणि सरकारपर्यंत आपली आवाज पोहोचवू। पण जागरूक शेतकरी जर राहिलो तरच आपल्याला त्याचा फायदा मिळेल मला असं वाटतं। म्हणून मित्रांनो, आज जे आपल्याला लेटर पॅड बघायला मिळत आहे, जे मुख्यमंत्री साहेबांना लोकप्रतिनिधी देत आहेत, तसंच आपल्यालाही द्यायचं आहे आणि आपली तळमळ दाखवायची, तरच जागृत होतात। तर म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे, जास्त आज काय बोलत नाही, मी जे लेटर पॅड तयार केलेलं आहे त्याची कॉपी आणि जे विधानसभा धामणगावचे जे तडफदार आमदार आहेत अरुणदादा अडसर, प्रतापदादा अडसर, तर त्यांना लावून आपण जे लेटर पॅड दिले त्याची फोटो तुम्हाला मी शेअर करतो आहे। धन्यवाद।